नमस्कार सगळ्यांना। इथे माझी भोगविड्याची तयारी सुरू आहे, कारण उद्या भोगी आहे। इथे मी 7 विड्याची पानं घेतलेली आहेत, त्यामध्ये 7 सुपाऱ्या घातलेल्या आहेत आणि त्या चांगल्या सुतवून घेतलेल्या आहेत, म्हणजे सुपारी खाली पडणार नाही। हे अशा प्रकारे छान सुतवून घ्यायचं। मी बांधता बांधता एक सुपारी खाली पडलेली होती, मग मी त्यांना परत त्याच्यात टाकून परत सुतवून घेतलं आणि हे सुतवणं त्यासाठीच, कारण सुपारी एकही खाली पडता कामा नये। मी आता हे 7ही विडे बांधून घेतलेले आहेत, चांगले सुतवून घेतलेले आहेत आणि एका ताटात ठेवलेले आहेत, जे मला उद्या पूजेसाठी लागणार आहे। आणि आता हे ताट मी तयार करून घेतेय। हा उपक्रम मी पहाटेच केलेला आहे। त्यामध्ये आरसा, कंगवा, काजळ, हळदी कुंकू आणि तीळ अक्षदांची वाटी ठेवलेली आहे। आता देवाला हळदी कुंकू वाहून घ्यायचा आणि शृंगार करून घ्यायचा आणि एक भोगविडा देवाला द्यायचा। याच प्रकारे मी तुळशीला सुद्धा दिलेला आहे एक वाण भोगविड्याचं, आणि मी भोगी अशा प्रकारे साजरी केली। प्लीज लाईक, सबस्क्राईब अँड शेअर।